लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेला. माझे सर्व काळीस मी तुला देतो, काकी लक्ष लावू आनंदी होतो. हे लपलेल्या येशू, तू जवळ मागतो. ही विनंती माझी नाकारू नको, की मी तोंडोतोंडी तुला पाहुनी तुझ्या गौरवात होईन आनंदी. आमेन. ख्रिस्त साऱ्या सृष्टीचा राजा आहे, विश्वाचा अधिपती आहे. आपल्या जीवनाचा, आपल्या हृदयाचा राजा आहे हे दाखवण्यासाठी आपण मोठ्या आनंदाने प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. ख्रिस्त जेरुसलेम शहरात आला तेव्हा लोकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर अंथरली. आज नम्र अंतकरणाने व शुद्ध मनाने आपण ख्रिस्त राजाचे स्वागत करूया. आज आपण विश्वाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या राजेपणाचा सोहळा साजरा करीत आहोत. ख्रिस्त आम्हा प्रत्येकाला त्याच्या राजापणाविषयी जाणीव करून देत आहे. येशू म्हणाला होता, त्याचे राज्य ह्या जगाचे नाही. येशूचे राज्य हे निराळ्या प्रकारचे राज्य आहे. ख्रिस्ताचे राज्य प्रेम, दया, क्षमा, शांती ह्या मूल्यावर आधारित असलेले राज्य आहे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते, तुम्ही जगात राहूनही जगाचे होऊ नका. येशू पुढे म्हणाला होता, जगातील अधिकारी व नेते हे आपल्या प्रजेवरती हुकूम गाजवतात. तुमचे तसे नाही. तुमच्यामध्ये जो मोठा आहे त्यांनी लहानांची सेवा करावी. थोडा वेळ शांत राहून चिंतन करूया. ज्या ख्रिस्ताला मी माझे सर्वस्व म्हणून स्वीकारले आहे, त्याच्या राजेपणात पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने सहभागी होण्याचा मी कधी प्रयत्न करतो का? पश्चातापी अंतकरणाने प्रभूला शरण जाऊया व दया याचनेच्या प्रार्थनेत सहभागी होऊया. आपला प्रतिसाद असेल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. श्रद्धेपासून आम्ही दूर राहिल्याबद्दल हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर.
ख्रिस्त श्रद्धेला साजेसे असे जीवन न जगल्याबद्दल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. ख्रिस्त सभेने दिलेल्या आज्ञांचा सातत्याने भंग केल्याबद्दल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. सुवार्ता प्रसाराच्या कार्यात सहभागी न झाल्याबद्दल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींना अवास्तव महत्त्व दिल्याबद्दल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार न पडल्याबद्दल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. प्रार्थना, मनन, चिंतन याद्वारे तुझ्या राजेपणाचा अनुभव घेण्यास हयगय केल्याबद्दल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. सतत दुसऱ्यांची निंदा नालस्ती करून गाव परिवारात, कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण केल्याबद्दल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. ख्रिस्ती मूल्यांना आमच्या जीवनात अग्रक्रम न दिल्याबद्दल, हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर. आता थोडा वेळ शांत राहूया. कृपया माझ्या मागे बोला. प्रभू येशू, तुझा आम्ही गौरव करतो. प्रभू येशू, तुझा आम्ही गौरव करतो. तू अखिल पृथ्वीचा सार्वभौम राजा आहे. तू अखिल पृथ्वीचा सार्वभौम राजा आहे. तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे. तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे. तू सामर्थ्याचा व ऐश्वर्याचा पेहराव तू सामर्थ्याचा व ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. घातला आहे. तुझे राजासन पुरातन काळापासून स्थिर आहे. तुझे राजासन पुरातन काळापासून स्थिर आहे. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू सत्य स्वरूप देव आहेस. तू सत्य स्वरूप देव आहेस. तू जिवंत प्रभू आहेस. तू जिवंत प्रभू आहेस. तू सर्व स्तुतीस पात्र आहेस. तू सर्व स्तुतीस पात्र आहेस. तू सामर्थ्यवान प्रभू आहेस. तू सामर्थ्यवान प्रभू आहे. तू माझे श्रद्धास्थान आहे. तू माझे श्रद्धास्थान आहे. तुझे प्रत्येक वचन जिवंत आहे. तुझे प्रत्येक वचन जिवंत आहे. तू उत्तम व सरळ आहेस. तू उत्तम व सरळ आहेस. तू जिवंत पाण्याचा झरा आहेस. तू जिवंत पाण्याचा झरा आहेस. तू जीवनाचा प्रकाश आहेस. तू जीवनाचा प्रकाश आहेस. तू माझे तारण आहेस. तू माझे तारण आहेस. योहानकृत शुभवर्तमान. तेव्हा पिलात एकदा सरकार वाढत गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतःहून हे म्हणता किंवा दुसऱ्याने आपल्याला माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य येथले नाही. ह्यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे. मी असे आपण म्हणतो. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की
मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानो. याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. देवाचे राज्य प्रीतीचे. कृपेचे. शांतीचे. क्षमेचे. प्रार्थनेचे. बंधुभावाचे. शेजार प्रीतीचे. परमेश्वराच्या महान दयेचे राज्य आहे. मात्र आपण या राज्यामध्ये जीवन जगतो का? की आपण जुन्या वळणाप्रमाणे जे देवाचे राज्य नाही अशा ठिकाणी वावरतो? प्रभू येशूने परमेश्वराची योजना आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवलेली होती. सत्यासाठी त्याने जीवनात कधीच माघार घेतली नाही. आपल्या मूल्यांशी कधी तडजोड केली नाही. काळजा येशूच्या काक्रोधीच्या धार्या मागतो आधार कृपेच्या इजाऱ्या आमचे काळजे थंडाणी अनुकारी कर्त्याना तो आपल्या काळजा परी काळजा येशूच्या मागतो समज ते तुझीच माया जास्त जास्त काळजा येशूच्या मागतो समज ते तुझीच माया जास्त जास्त आभाराची प्रार्थना. देवाचे आभार मानल्यामुळे त्याच्या मोठेपणात काही भर पडत नाही. उलट परमेश्वराच्या सामर्थ्यात वाढण्यासाठी आपणास कृपा लाभत असते. हीच श्रद्धा मनी ठेवून
आता आपण आभाराच्या प्रार्थनेत सहभागी होऊया. आपला प्रतिसाद असेल. हे विश्वाच्या प्रभो, आम्ही तुझे आभार मानतो. हे विश्वाच्या प्रभो, आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हाला या वर्षभरात सुरक्षित ठेवल्याबद्दल हे विश्वाच्या प्रभो, आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेवण्यासाठी लाभत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे विश्वाच्या प्रभो, आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताची साक्ष समाजातील उपेक्षितांना देण्यासाठी आम्हाला झालेल्या पाचारणाबद्दल हे विश्वाच्या प्रभो, प्रभो, आम्ही आम्ही तुझे तुझे आभार आभार मानतो. मानतो. आमच्या धर्मप्रांतामध्ये राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमाबद्दल हे हे विश्वाच्या विश्वाच्या प्रभो, प्रभो, आम्ही तुझे आभार आभार मानतो. मानतो. पवित्र मिसा बलिदान सोहळ्यातून भक्तीतून कृतीकडे वाटचाल करण्यास प्रेरणा दिल्याबद्दल हे हे विश्वाच्या प्रभो, आम्ही तुझे आभार मानतो. ह्या वर्षी लाभलेल्या अनंत उपकाराबद्दल हे विश्वाच्या प्रभो, प्रभो, आम्ही आम्ही तुझे आभार मानतो. मानतो. आपण आपले तळहात उंचावून स्वतःला ख्रिस्तामध्ये समर्पित करूया. सर्वांनी माझ्या मागे बोलायचं आहे. आता आपण समर्पण करत आहोत. हे प्रभू येशू ख्रिस्ता, हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू माझ्या जीवनाचा राजा आहेस. तू माझ्या जीवनाचा राजा आहेस. तू माझ्या हृदयात राज्य कर. तू माझ्या हृदयात राज्य कर. तू माझ्या विचारांचा, शब्दांचा व वागणुकींचा ताबा घे. तू माझ्या विचारांचा, शब्दांचा व वागणुकीचा ताबा घे. प्रभो, ऐहिक संपत्तीपेक्षा प्रभो, ऐहिक संपत्तीपेक्षा स्वर्गीय संपत्ती मिळवण्यासाठी स्वर्गीय संपत्ती मिळवण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचे दान मला दे. तुझ्या पवित्र आत्म्याचे दान मला दे. मला शुद्ध करण्यासाठी मला शुद्ध करण्यासाठी तुझ्या रक्ताने माझे मलिनता धुवून टाक. माझी मलिनता धुवून टाक. माझे परस्पर संबंध व नातेसंबंध माझे परस्पर संबंध व नातेसंबंध शुद्ध व पवित्र कर. शुद्ध व पवित्र कर. क्षमा करण्यासाठी मला तुझे हृदय दे. क्षमा करण्यासाठी मला तुझे हृदय दे. समेटासाठी मी हृदयाचे दार उघडावे. समेटासाठी मी हृदयाचे दार उघडावे. म्हणून मला कृपा दे. म्हणून मला कृपा दे. माझे तारण व माझे वैभव माझे तारण व माझे वैभव तुझ्यावर अवलंबून आहे. तुझ्यावर अवलंबून आहे. तुझ्या वात्सल्याने मला तार. तुझ्या वात्सल्याने मला तार. म्हणून मला कृपा दे. म्हणून मला कृपा दे. मला आंतरिक आरोग्याचे दान दे. मला आंतरिक आरोग्याचे दान दे. सदोदित हृदयाची कवाडे उघडून सदोदित हृदयाची कवाडे उघडून तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास मला कृपा दे. मला कृपा दे. आमेन. आमेन. प्रार्थना. हे पवित्र साक्रामेंटातील येशू, आम्हा सर्वांना तुझ्या कृपेने व दयेने भरून टाकल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्यात कायम वस्ती करतोस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. हे प्रभू येशू, तुझ्या कृपेचा स्पर्श आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीला होऊ दे आणि तुझ्या आशीर्वादाने आमचा विश्वास बळकट कर. प्रभु तुझा भाव भरी बजतो, जडा
स्वरूपी अदृश्य तू परी उपस्थित माझ्या समोरी अगम्य माझ गुड हे पुढारी माथा नमवितो नमवितो प्रभु तुझा भाव भरी बजतो. वसई व भारतासाठी प्रार्थना. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करायस पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानु जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. हे स्वामिनी भारताच्या सहाय्याने आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो ग्रासिया आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा धर्मप्रसाराच्या सहाय्याने आम्हासाठी विनंती कर. मोठे साक्रामेंता सोनी डोके नामुनी बाजो प्रतिरूपे सारकोनी सत्य आले ते मानू इंद्रियानी न पाहोनी विश्वासितारी राहो जनकाव जनिताला महिमा सदासो स्तुती व उल्हास त्याला सर्वापासून मिळो दोघांतून निघे त्याला त्याच्या सारी हे हो. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस. ती सर्व गोडींचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संस्कारात आपले दुःख मरण याचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त यांच्या पवित्र रस्त्याचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतोस. आमेन.
ख्रिस्त विजेता, ख्रिस्त राजा, ख्रिस्त ख्रिस्त सम्राट आमचा. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र संस्कारास येशू धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र संस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिरिक्त पती धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. नोटिसेस. सोमवार दिनांक 23 नोव्हेंबरपासून चर्चमध्ये मिसा सुरू होत आहे. मिसेची वेळ सकाळी 6, 7:30, 9 व संध्याकाळी 6 वाजता. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता इंग्रजी मिसा होईल. उपासनेच्या वेळी शासनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर ठेवावे. शारीरिक तापमान तपासणे, स्वतःला सॅनिटाईज करणे वगैरे. कृपया स्वयंसेवकांचा सहकार्य करावे. कम्युनियन वाटप मिसेनंतर चर्च बाहेर वरांड्यात केले जाईल. कृपया गर्दी करू नये. त्यानंतर भाविकांनी चर्च परिसरात गप्पा मारण्यासाठी थांबू नये. नंतरच्या उपासना विधीला येणाऱ्या भाविकांची त्यामुळे गैरसोय होऊ शकेल. चर्च परिसर सॅनिटाईज व स्वच्छ करण्यास वेळ हवा असतो. सुरक्षित राहा व इतरांना सुरक्षित ठेवा. चर्च परिसरामध्ये ठिकठिकाणी दानपेट्या ठेवल्या आहेत. आपल्या उदारतेबद्दल परमेश्वराला धन्यवाद. मागच्या काही महिन्यांमध्ये आपण TV व यूट्यूबवर मिसा ऐकत होतो. त्याकरिता प्रशांत मिनेजिस, अनिल लोपिस, मेल्विन मोरायस व वसई केबलचे स्टॅनी मिनेजिस यांच्या अथक मेहनतीबद्दल त्यांना धन्यवाद. या लॉकडाऊनच्या काळात नियमित मिसा किंवा कुंसार करणे शक्य नाही. त्यांना परमगुरू स्वामींनी दंडक्षमा केलेली आहे आणि हे चालू राहील. चर्चेस खुली झाल्यावर आठवड्यातील एखादी मिसा ऐकूनसुद्धा रविवारची मिसा ऐकल्याची पूर्तता होऊ शकेल. भाविकांनी चर्चमधील कुठल्याही मूर्तीला स्पर्श करणे टाळावे. 65 वर्षावरील व 10 वर्षाखालील भाविकांना सरकारी नियमानुसार चर्चमध्ये येण्यास मनाई आहे. कुटुंबांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सुरक्षित राहा. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. चर्च खुली झालेली आहेत, परंतु कोरोनाचे संकट अजून चालू आहे. तरी प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो.
मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार हा दाटता, मी दिवा चेतवा वामनी. पाप अंधार हा दाटता, मी दिवा चेतवा वामनी. वचन तेजामध्ये उजळता, वचन तेजामध्ये उजळता. मार्ग नीतीचा मला दिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो.